हॅलो, दिस इज राहुल. वेलकम टू माय चॅनल लँग्वेज सोल्युशन्स मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वोकॅब्युलरी डिस्कस करणार आहोत विथ द हेल्प ऑफ फेबल्स. आता फेबल हा एक शॉर्ट स्टोरीचा प्रकार असतो. फेबल आपण मराठीमध्ये दंतकथा किंवा बोधकथा म्हणतो. म्हणजे अशा स्टोरी ज्याच्यामध्ये ॲनिमल्स कॅरेक्टर्स म्हणून यूज केले जातात आणि शॉर्ट स्टोरीच्या शेवटी एक मोरल दिला जातो, म्हणजेच काय की एक बोध दिला जातो. सो द नेम ऑफ द शॉर्ट स्टोरी इज द हेअर अँड द टॉर्टस. सो टॉर्टस आणि हेअर हे दोन्ही शब्द तुम्हाला जरी अनोळखी वाटत असते तरी तुम्हाला यांचे सिनोनिम्स माहीत आहेत, म्हणजे यांच्यासाठीचे दुसरे शब्द तुम्हाला माहीत आहेत. आता हेअर म्हणजेच काय, ससा. आता हेअर आणि रॅबिटमध्ये जो फरक असतो, तो हेअर जो असतो कम्पॅरेटिव्हली रॅबिटपेक्षा थोडासा मोठा असतो आणि त्याची कानं थोडीशी लांब असतात. म्हणजेच काय, हेअर जरा रॅबिटपेक्षा थोडासा मोठा असतो आणि त्याच्या कानावरती ब्लॅक डॉट्स असतात. आणि रॅबिट जो असतो तो एक छोटाच म्हणजे ससाच असतो, परंतु हेअरपेक्षा थोडासा छोटा असतो. आता दुसरा जो शब्द आहे द हेअर अँड द टॉटज. आता TORTOISA. आता याचं प्रोनाउन्सिएशन आपण टॉटज करतो, आरचा उच्चार आपण करत नाही. आता टॉटज म्हणजे काय, तर टर्टल म्हणजेच काय की कासव. आता टॉटज आणि टर्टलमध्ये जो मेन जो डिफरन्स आहे तो असा आहे की टॉटज जे आहेत ते लँडवरती पण राहू शकतात, म्हणजे जमिनीवरती पण राहू शकतात आणि ते डेझर्टमध्ये पण राहू शकतात. म्हणजेच काय की टर्टल जो आहे, कासवच म्हणजे दोन्ही कासवांचे जो प्रकार आहेत, फक्त जो टर्टल जो आहे जो युजली आपण ऐकतो तो टर्टल जास्त करून पाण्यामध्येच असतो, परंतु टॉर्टस जो असतो तो जमिनीवरती पण राहू शकतो. आता ती स्टोरी तुम्ही ऐकलीच असेल की कासव आणि ससा, त्याच स्टोरीबद्दल बोलतोय मी. तर कासवाला आपण टॉर्टस म्हणलं इथे आणि हेअरला आपण सस्याला आपण हेअर म्हणलेलं आहे. सो ससा आणि कासवाची जी स्टोरी आहे, ज्याला आपण दंतकथा किंवा फेबल म्हणतो, ती आपण पाहणार आहोत आणि विथ द हेल्प ऑफ दॅट वी विल बी learning some vocabulary. So the first sentence goes like this. Before we start, let me tell you one thing that की आपण आपला जो फोकस आहे तो शॉर्ट स्टोरी शिकवणे हा नाहीये. आपला जो फोकस आहे तो वोकॅब्युलरी आहे. म्हणजेच काय की वोकॅब्युलरीला असणारं जे काही कॉन्टेक्स्ट असेल तेवढंच मी एक्सप्लेन करेल. आय एम नॉट गोइंग टू टेल यू ऑर आय एम नॉट गोइंग टू टीच यू द स्टोरी एंटायरली. म्हणजे तुम्हाला स्टोरी ती पूर्णपणे माहीत आहे. मी फक्त तुम्हाला त्याच्यातले कॉन्टेक्स्टनुसार वोकॅब्युलरी. मग एक दिवस असा काय करत होता, ही वॉज बोस्टिंग. आता बोस्टिंग म्हणजेच काय की बडाई मारणे, ब्रॅगिंग करणे किंवा शोईंग ऑफ. आता दुसऱ्या स्लाइडमध्येच तुम्हाला दुसऱ्या बाजूला ते शब्द, त्याचे सिनोनिम्स आणि त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे दिलेलं आहे. सो बोस्टिंग म्हणजेच काय, बडाई मारणे. म्हणजेच काय की एखादा माणूस बडाई मारत असतो की मी हे केलं, मी ते केलं, किंवा एखाद्या गोष्टीवरती आपण शो ऑफ करत असतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, बोस्टिंग. दुसरा जो सेंटेन्स आहे, आय हॅव नेव्हर येट बीन बीटन. आता बीट म्हणजेच काय की मारणे किंवा नाही काय की हा. आता बीटन या शब्दाचा अर्थ युजली दोन अर्थ होतात त्याचे. एक होतो त्याचं की मारणे आणि दुसरा अर्थ होतो त्याचं की बाबा हार मानणे. मग आय हॅव नेव्हर येट बीन बीटन म्हणजेच काय की बीटन या शब्दाचा अर्थ इथे काय होतो की मला आजपर्यंत कुणीच हरवलेलं नाहीये. आय चॅलेंज एनी वन हिअर टू रेस विथ मी. आता रेस हा शब्द तर तुम्हाला माहीतच आहे. आता चॅलेंज हा शब्द सुद्धा बेसिक लेवलचाच आहे. चॅलेंज म्हणजेच आवाहन, ज्याला आपण हिंदीमध्ये चुनवती वगैरे म्हणतो. अ डेअर ऑर अ कॉम्पिटिशन. द नेक्स्ट सेंटेन्स इज द टॉर्टस सेड क्वाइटली. आता अगेन द क्वाइटली या शब्दासाठी आपण मराठीमध्ये शांतपणे किंवा हळुवारपणे हा शब्द आहे. स्लोली म्हणतो समजा, हळुवारपणे म्हणायचं असेल तर, परंतु क्वाइटलीचा अर्थ शांतपणे होतो. आय ॲक्सेप्ट युअर चॅलेंज. आय ॲक्सेप्ट युअर चॅलेंज म्हणजे मी तुझा चॅलेंज स्वीकार करतो. द नेक्स्ट, the hare darted almost out of sight at once. Then he stopped, and, to show his contempt for the slow tortoise, lay down to have a nap. द हेअर डार्टेड. डार्टेड म्हणजेच काय की धावत, म्हणजे तो म्हणजे त्याने खूप स्पीड घेतली, तो पुढे एकदम धावत नाही, म्हणजे झेपावणे किंवा एकदम खूप जलद गतीने पळणे, त्याला आपण डार्टेड म्हणतो. म्हणजेच काय की 100 मीटरच्या पोलीस भरतीमध्ये कसं आपण लगेच ते ऐकलं की स्नॅप ऐकलं की लगेच आपण एकदम स्पीडने पळतो, त्याला डार्टेन किंवा डार्टिंग म्हणतो समजा. सो इट इज अ वर्ब. सो याचा अर्थ काय होतो, धावणे, परंतु कसं धावणे, एकदम जलद गतीने धावणे आणि अचानकपणे धावणे. द नेक्स्ट वर्ड इज कॉन्टेम्प्ट. आता कॉन्टेम्प्ट म्हणजेच काय की एखादी गोष्ट हे करण्यासाठी, तुच्छ लेखण्यासाठी, एखाद्या माणसाला कमीपणा दाखवण्यासाठी, एखाद्या माणसावरती हसण्यासाठी, एखाद्या माणसाचा मजाक उडवण्यासाठी तो टॉर्टस काय करतो, तो हेअर काय करतो, तो तिथे कुठेतरी थांबतो आणि तुम्हाला आता ट्रेडिशनली माहीतच आहे की तो कुठेतरी झोप घेत असतो, मुळा वगैरे खाऊन, रॅडिश वगैरे खाऊन. ले डाऊन टू हॅव अ नॅप. आता नॅप हा शब्द तुम्हाला माहीतच आहे की नॅप म्हणजेच काय की एक आपण थोडीशी जी झोप घेतो त्याला आपण नॅप म्हणतो. आता पॉवर नॅप हा शब्द पण तुम्हाला माहीतच असेल.
द नेक्स्ट सेंटेन्स, मीनवाईल द टॉर्टस प्लॉडेड ऑन अँड ऑन, नेव्हर स्टॉपिंग, नेव्हर लुकिंग बॅक. मग काय, ससा झोपलेला असताना टॉर्टसने काय केलं, ही प्लॉडेड ऑन. प्लॉडेड म्हणजेच काय की ही 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 कंटिन्यूड वॉकिंग, दो स्लोली बट ही कंटिन्यूड वॉकिंग, म्हणजे हळूहळू फ्रॉम हिज स्लंबर. आता अवोक जो शब्द आहे, इट इज द पास्ट टेन्स ऑफ द वर्ब कॉल्ड अवेक. आता अवेक म्हणजे जागे होणे आणि अवोक म्हणजे जागा होणे, म्हणजे जागे झाले समजा थोडक्यात, त्याचा पास्ट टेन्स. फ्रॉम हिज स्लंबर. आता स्लंबर या शब्दाचा अर्थ होतो स्लीप, एक अशी स्लीप जी की एकदम गाढ झोपेत असल्यानं आपण त्याला काय म्हणतो, स्लंबर. स्लंबर मीन्स अ डीप स्लीप ऑर रेस्ट, फुल ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स. सो कॉन्फिडन्स जर असलं तर आपण फक्त म्हणतो की आत्मविश्वास आहे, परंतु खूप जास्त जर असेल अति आत्मविश्वास तर त्याला आपण इंग्लिशमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो. एखादी गोष्ट कुठलीही जर जास्त असेल तर आपण त्याला एक प्रिफिक्स वापरतो, तो म्हणजेच ओव्हर, ओव्हर कॉन्फिडन्स. ही सॉ द टॉर्टस जस्ट नियर द विनिंग पोस्ट. आता विनिंग पोस्ट म्हणजेच काय की कुठलंही रेस असू दे किंवा कुठली एखादी स्पर्धा असेल, त्याच्या सुरुवाती म्हणजे सगळ्यात शेवटी जे एक लाईन ठेवलेली असते त्याला आपण विनिंग पोस्ट म्हणतो. म्हणजेच काय की ही लाईन जर क्रॉस केली किंवा म्हणजे दिस इज द लाईन वेअर द विनर विल बी अनाउन्स्ड, मग विनिंग पोस्ट. म्हणजेच काय की रेस जिथून चालू होते आणि जिथे रेस संपते त्याला विनिंग पोस्ट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, आय एम नॉट व्हेरी शुअर, विजय रेषा आपण म्हणतो मराठीमध्ये त्याला. द नेक्स्ट लाईन इज, ही कुड नॉट रन इन टाइम. तो वेळेत धावू शकला नाही. द विक्टोरियस टॉर्टस सेड प्लॉडिंग विन्स द रेस. द विक्टोरियस, विक्टोरियस म्हणजेच काय की एकदम विजयी. विक्टरी म्हणजे, विक्टरी या शब्दाचा अर्थ होतो विजयी, आणि तो ॲडजेक्टिव्ह आहे तो काय म्हणतो, विक्टोरियस टॉर्टस. विक्टोरियस म्हणजेच काय, हॅव्हिंग ऑफ वॉन किंवा सक्सेसफुल किंवा एकदम विजयी असणारा टॉर्टस काय म्हणतो की, म्हणजे तो मोरल ऑफ द स्टोरी शेअर करतोय. द प्लॉडिंग विन्स द रेस म्हणजेच काय की स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. म्हणजेच काय की कुठलंही काम सातत्याने जर हळुवारपणे किंवा थोडं 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 जर कंटिन्युअसली सातत्याने जर करत राहिलं तर एक दिवस आपल्याला यश नक्कीच भेटतं. हे ते या शॉर्ट स्टोरीमधून सांगितलेलं आहे. सो द हेअर अँड द टॉर्टस, these are the words that we can learn from this short story. Thank you so much.